यानंतर अक्षय हाके यांना मी अनुभव कथनासाठी व्यासपीठावर आमंत्रित करतो. आदरणीय व्यासपीठ, माझे सहकारी सर्व गुणवंत विद्यार्थी, जमलेले पालक जन आणि सर्व ॲस्पायरंट्स सगळे विद्यार्थी, या सगळ्यांना माझा सर्वप्रथम नमस्कार. तिथे बसलेले असताना मी विचार करत होतो की अरे काय सांगायचं, काय बोलायचं, काय सांगावं. मग सुरू झालं, म्हटलं हा मुद्दा घेऊ. तो मुद्दा सागर सर बोलले. पुढचा मुद्दा सांगावा म्हटलं तर पुष्कराज बोलला. त्याच्या पुढचा मुद्दा सांगावा तर सगळ्यांनी एक एक मुद्दा कव्हर केला. मग म्हटलं आता काय सांगायचं, सगळे जाऊन तेच गोष्टी सांगण्यात काही अर्थ नाही. मग थोडं म्हटलं की ह्या प्रोसेसमध्ये UPSCमध्ये गेल्या 3 वर्षाच्या प्रवासामध्ये आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट जी सापडली किंवा जो सगळ्यात मोठा अनुभव आला तो काय असेल ते सांगावं. तर सर्वप्रथम मी एक सांगतो की जसं मगाशी अक्षय शिंदे म्हणाला, ह्या व्यासपीठावर स्टेजवर पलीकडे असताना आज जर मी ह्या ठिकाणी येऊ शकतो तर आय एम शुअर, मला अशी आशा आहे आणि असा विश्वास आहे, इथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी त्या कोपऱ्यात असेल, तो इथे असेल, हे सगळेजणं ती धमक बाळगतात की ते त्यांचे स्वप्न साकार करून ते ह्या ठिकाणी येऊ शकतात. कारण की तुमच्या सर्वांसारखाच मी एक खरंच ॲव्हरेज विद्यार्थी होतो. मी अभ्यासाच्या बाबतीत असेल किंवा बाकीच्या गोष्टीत असेल. ह्या प्रोसेसमध्ये मला सगळ्यात मोठी गोष्ट जी सापडली तर तो स्वतःला मी सापडलो आहे. कारण की UPSC इज अबाउट नोईंग युअर सेल्फ, अंडरस्टँडिंग युअर सेल्फ. तुमच्या काय क्वालिटीज आहेत, तुमच्यात काय कॅपॅबिलिटीज आहेत हे समजून घेणं आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर करणं, ही प्रोसेस असं UPSC आहे असं मला वाटतं. मी इंजिनिअरिंगला असताना 2nd 3rd इयरला जेव्हा माझा भाऊ IITत होता त्याच्यासोबत फिरलो, बरेच अप्रेंटिसशिप केली 1-2 प्रोफेसरच्या अंडर. मला कळालं की इंजिनिअरिंग इज नॉट माय कप ऑफ टी. मग काय करायचं. मग ह्या प्रश्नातनं मला असं कळालं की UPSC असा एक फील्ड आहे जिथे मग तुम्हाला बऱ्याच गोष्टींकडे एक्सपोजर मिळतं. मी म्हटलं चला आय एम गोइंग टू डू UPSC. तेव्हा समाजाची बांधिलकी, आपल्याला IAS व्हायचं, ह्या सगळ्या गोष्टी फार डोळ्यासमोर नव्हत्या. पण स्वतःची ओळख शोधायची, स्वतःला शोधायचं आहे, ही गोष्ट सगळ्यात मोठी समोर होती. त्या प्रोसेसमधून पहिला अटेम्प्ट दिला. पहिल्या अटेम्प्टला मी 1 मार्काने बाहेर पडलो, प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू सगळं करून. मग 2nd अटेम्प्टला गेलो. 2nd अटेम्प्टला ह्यावर्षी 915 रँक आली. जरी मला बेटर अपेक्षा होती काहीतरी चांगलं यश मिळण्याची, तरी ते संपादन झालं नाही. मी अशी आशा बाळगतो आणि विश्वास देतो सगळ्यांना की पुढच्या वर्षी मी पहिल्या पंक्तीत नक्कीच भाषण करून उठेल. ह्या सर्व आयोजक मंडळांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, आणि धन्यवाद.